पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिराचा कायापालट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने श्री क्षेत्र अष्टविनायक विकास आराखडा मंजूर केला आहे। या अंतर्गत अष्टविनायक मंदिराचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। रायगडातील श्री क्षेत्र, पाली, येऊर, ओझर आदी अष्टविनायक मंदिरांची कामे पुरातत्व खात्याकडून सुरू झाली आहेत व रायगडातच असणाऱ्या महड या अष्टविनायकाच्या देवस्थानी लवकरच काम सुरू होणार असल्याचे समजले आहे। अष्टविनायकांपैकी महड या क्षेत्री पुरातत्व खात्याकडून जे काम केले जाणार आहे त्यासाठी मंदिराचा मुख्य गाभारा सोडून बाजूला बांधलेले आरसीसीचे सभामंडप पूर्णपणे तोडण्यात येणार आहे व त्यासाठी कमीत कमी 2 ते 3 महिने मंदिरात श्रींचे दर्शन भाविकांसाठी बंद राहणार आहे। या गोष्टीचा विपरीत परिणाम या मंदिराच्या परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर व मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे। जर जीर्णोद्धारासाठी गणपती बाप्पाचे दर्शन कमीत कमी 3 महिने बंद ठेवले तर व्यावसायिक ग्रामस्थ यांच्यावर काय परिणाम होणार याचा सविस्तर आढावा घेतला आहे आपले प्रतिनिधी प्रवीण जाधव यांनी। महाराष्ट्र शासनाकडून पर्यटन विकास मंडळाकडून जी काही महाराष्ट्रामध्ये पर्यटन स्थळं आहेत त्यातच येणारे अष्टविनायकांची जी 8 मंदिरं आहेत, या 8 मंदिरांचा जीर्णोद्धार म्हणा किंवा तेथे सुशोभीकरण म्हणा अशा पद्धतीची कामं ही आता सुरू होत आहेत। काही मंदिरांची कामं ही सुरू झालेली आहेत, त्यासाठी पुरातत्व खात्याकडे प्रशासनाने निधी वर्ग केलेला आहे। आपण आता रायगड जिल्ह्यात असणाऱ्या महड या देवस्थानी आहोत। आपण पाहू शकता की महडचं जे काही मंदिर आहे ते वरद विनायकाचं मंदिर हे पूर्वीपासूनचं जे मंदिर होतं त्याला संस्थानाने सभामंडप येणाऱ्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा वगैरे होतील अशा प्रकारे एकंदरीत त्याचं बांधकाम होतं। परंतु असं कळतंय की महडच्या देवस्थानाचे जे मुख्य गाभारे आहेत ते गाभारे ठेवून जे नंतर बांधलं गेलेलं सभामंडप आहे किंवा इतर जे काही बांधकामं झालेली आहेत ती पूर्णपणे तोडून या ठिकाणी नव्याने दुसरं बांधकाम करण्यात येणार आहे। त्यामुळे थोडीशी त्यासाठी जो लागणारा कालावधी आहे तो कालावधी खूप कमी असा सांगितला जातोय। परंतु जर का डिमॉलिश करणं आहे, पूर्ण जमीनदोस्त करणं आहे आणि पुन्हा बांधकाम करणं आहे तर त्याला कालावधी जाईल आणि या कालावधीसाठी याच देवळाच्या परिसरामध्ये जे काही याच खालापुरात महडमधील जे काही रहिवासी आहेत ज्यांचा पूर्णपणे कुटुंबाचा खर्च, उदरनिर्वाह हा या मंदिरात लागणारे जी काही हार, फळं, फुले, प्रसाद विक्री करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो। ज्या वेळेला हे मंदिर बांधकामासाठी सुरू होईल त्यावेळेला असं सांगण्यात आलंय की पूर्णपणे मंदिर हे भाविकांसाठी दर्शनासाठी बंद असणार आहे। तर मग जर भाविकच आले नाहीत तर या दुकानदारांच्या रोजीरोटीचा किंवा कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न हा निर्माण होतोय। त्यामुळे ही जी काही मंडळी आहेत 90% या महड गावातील जे रहिवासी आहेत त्यांचा संपूर्णपणे उदरनिर्वाह हा याच मंदिरावरती चालतो। तसेच मंदिरात जी काही संस्थानाच्या वतीने येथे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा पगार येतो, म्हणजे त्यांचीही कुटुंब या मंदिरावरती एकंदरीत आपल्याला डिपेंड असलेली पाहायला मिळतात। तर या गोष्टीचा विचार करून थोडासा का होईना या व्यापाऱ्यांमध्ये, या गाववाल्यांमध्ये थोडीशी साशंकता आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की एक टाइम बॉन्ड आम्हाला कमीत कमी पुरातत्व खात्याकडनं सांगण्यात यावा की बाबा एवढ्या कालावधीसाठी मंदिर बंद राहणार आहे, त्यानुसार त्यांच्याकडनं कुठल्या तरी उपाययोजना करण्यात येतील। परंतु असं अद्याप त्यांची कुठल्याही प्रकारची बैठक झालेली नाहीये किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं सांगण्यात आलेलं नाहीये। फक्त एवढंच आपल्याला कळतंय की आता जी काही अष्टविनायकापैकी 3-4 मंदिरं, मग ते मोरगावचं असेल, सिद्धटेकचं असेल, इथे पुरातत्व विभागाकडनं सुशोभीकरणाचं काम चालू झालंय। परंतु इथे पूर्णपणे मंदिर हा गाभारा सोडून जो काही समोरचा सभामंडप आहे हा पूर्णपणे तोडला जाणार आहे। त्यामुळे थोडीशी भीती या गावकऱ्यांमध्ये, या व्यापाऱ्यांमध्ये आहे। याबाबत त्यांना कळावं हीच त्यांची एक अपेक्षा आहे की कधीपर्यंत हे मंदिर पूर्णपणे बांधून तयार होईल। काय सांगाल, आपल्या महडच्या देवस्थानाचं आता काम सुरू होणार आहे, सांगण्यात येत आहे की 2-3 महिने पूर्णपणे मंदिर बंद राहणार आहे। तुम्ही तो वर्षानुवर्ष व्यवसाय करताय, काय परिणाम होईल असं वाटते तुम्हाला? हो, आम्हाला घरी बसायला लागेल मग।
आमचं त्याच्यावरच पोट आहे ना, दुसरा काय आहे आमचं? नाही शेती नाही काय नाही, ह्याच्यावरच आमचं. तर जे का लवकर होईल तेवढा आपला फायदेशीर आहे. तर त्यांनी 3 वर्ष सांगितले की 3 वर्ष या मंदिराचं काम चालल, पण कमीत कमी 3 महिने का होईना हे कायमचं बंद राहणार आहे. तर त्याच्यातून काय तुम्हाला एकंदरीत त्रास काय होईल असं वाटतं? त्रास होणार म्हणजे आम्हाला घरी बसायला लागणार ना, मग दुसरा काहीतरी एक करायला लागणार. दुसरा काय करणार आम्ही मग? आमचं पोटच त्याच्यावर आहे. काय काय आम्ही काय खाणार? माझ्या नवऱ्याला अटॅक येतो, 3,000च्या गोळ्या महिन्याला लागतात. कुठून आणणार आम्हाला? आम्हाला काहीतरी पगार तरी द्या ना 3 महिन्यातून. आम्ही एक दिवस दुकान बंद ठेवलं, दुसऱ्याशी कधी लावता असं होतं. घरात कडकी येते लगेच आमची. आमचा रोजी याच्यावरच आहे सगळा. करणार काय? 3 महिने तरी दुकान बंद राहतं. आजारी माणसाला दवाखान्यात लगेचच्या लगेच न्यायला लागतो. पैसे कुठून आणणार? इथे जर आलो तर आमचा धंदा होतो, तर आम्ही लगेच दवाखान्यात नेतो. पोटाची भाकर आहे आमची शेवटी. काय बोलणार सांगा बोल. म्हणजे एकंदरीत जरी काम चालू राहिलं तरी पण ते मंदिर चालू ठेवावं अशी एकंदरीत तुमची इच्छा वाटते. बंद असलं तर आम्हाला पगार तरी द्या हो जरा काहीतरी. पोटासाठी काम आहे. कुठे जाणार आता आम्ही? आता आमचं वय जरा, आम्हाला कामाला कोण घेणार? आणि माझ्या मिस्टरांना गोळ्या लागतात 3,000च्या महिन्याला. किती वर्षापासून तुम्ही इथे व्यवसाय करता? आम्हाला 20-25 वर्ष बहुतेक झाली तिथे व्यवसाय करतो. आता आम्ही जवळजवळ 20-25 वर्ष झाली व्यवसाय चालू आहे आमचा. तर आता हे असं अचानक झालं तर म्हणजे संपूर्ण दुकानवाल्यांना हा त्रास होणार आहे. तरी त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना काढून काहीतरी हे करायला पाहिजे. के लोकांचा तर उदरनिर्वाह पूर्णपणे आपल्या मंदिरावरतीच आहे. येणारे भाविक, येणारे भक्तगण हे जसे जसे मंदिराचे दर्शन घ्यायला येतात त्याच्यावरतीच आपल्या इथला उदरनिर्वाह चालतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता जर हे मंदिर तोडण्याचा विषय असेल त्यांचा, तर त्यांच्याकडून आपल्याला काही टाईमलाईन आलेली नाही आहे. त्याच्याबाबत त्यांनी आपल्याला टाईमलाईन द्यावी अशी ते आपण त्यांना विनंती करतो आहे. कसं आहे, आपल्या इथं मंदिर जास्तीत जास्त त्यांनी एक 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस असा गॅप देऊन त्यांनी जर बंद ठेवलं मंदिर, तर त्याने गावातील लोकांना एवढा काही फरक पडणार नाही आहे. पण जर समजा त्यांनी कंपल्सरी मंदिर बंद ठेवलं, आता 3 महिने बंद ठेवण्याची काहीतरी अशी गोष्ट आहे, पण ते 3 महिने बंद ठेवलं तर महिन्याभराचा जो कोटा असतो ग्रामस्थांचा, आणि तो जर त्यांना व्यवसाय झाला नाही तर उपाशी मारायची बारी येईल. आणि यांनी कसं आहे, दिलेल्या वेळामध्ये काम करावं आणि तो 3 महिन्याचा त्यांचा टाईम पिरियड हा त्यांनी टप्प्याटप्प्यामध्ये देऊन त्यांनी चालू ठेवावं मंदिर. आता त्यांनी टाईम दिला आहे पुरातत्ववाल्यांनी 3 वर्ष. त्यांचा आराखडा अजून आपल्याला नियोजित असा भेटलेला नाही आहे. आराखडा समजल्यानंतर का 3 वर्ष जात आहेत त्याचा जर आपल्याला अंदाज आला तर आपणही त्यांना सहकार्य करू. पण अनाठाई समजा तुम्हाला पैसा येतो आहे आणि तुम्ही टाईमपास करत काम करत असाल तर मग ते योग्य नाही वाटत आपल्याला. त्यामुळे त्यांनी कुठलीही इमारत झाली साधारणतः 1-1.5 वर्षामध्ये काम होऊन जातं. कितीही कोरीव काम जरी असलं तरी त्यांचं 1-1.5 वर्षामध्ये काम व्हावं अशी आमची इच्छा आहे. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, महड, रायगड.